तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे असते ते तुम्हाला माहित असणे गरजेचे असणार आहे। आणि नेमणूक प्रक्रियामध्ये तुमची नेमणूक कशा प्रकारे होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मुख्यमंत्री योजना दूतांची नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे असते, उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील। यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक वयोमर्यादेविषयीचे मूळ कागदपत्र तपासण्यात येईल। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल। करारांचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी वाढवला जाणार नाही, हेही उमेदवाराला त्या ठिकाणी सांगण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन आणि निर्देशन ओरिएंटेशन करतील। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूतांची नेमणूक करेल आणि शहरी भागांसाठी 5 योजना दूतांची नोंदणी करणार आहे। लोकसंख्येप्रमाणे 1 याप्रमाणे या ठिकाणी योजना दूतांची नेमणूक सुद्धा होणार आहे। म्हणजेच शहरी भागामध्ये प्रत्येकी 5000 लोकसंख्येमागे 1 योजना दूतांची नेमणूक या ठिकाणी केली जाणार आहे। आता मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारी कामकाज ही शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। म्हणजे तुम्ही जे केलेले कार्य आहे ते शासकीय सेवा म्हणून समजले जाणार नाही। सबब या नेमणुकांच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नोकरीची मागणी अथवा हक्क सांगितला सुद्धा तुम्हाला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही योजना दूता अंतर्गत काम केलेले आहे, शासनाच्या योजना प्रत्येक गावातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत, म्हणजे आम्ही शासनाचे कर्मचारी आहात असं तुम्ही समजायचं नाही। म्हणजे तुम्ही फक्त एक शासनाचं एक उमेदवार आहात की ते फक्त शासनीय योजना ज्या आहेत त्यांची माहिती तुम्ही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करणार आहे। त्या अंतर्गत तुम्हाला भविष्यात या संदर्भात तुम्हाला कोणतीही नोकरी मिळणार नाही शासनामार्फत आणि याबाबत तुम्हाला हमीपत्र सुद्धा उमेदवाराकडून घेतले जाणार आहेत। म्हणजे जर तुमची निवड झाली तर तुमच्याकडून एक हमीपत्र घेतले जाईल की तुम्ही 6 महिन्यांचे करार असेल आणि 6 महिन्यांच्या करारा अंतर्गत जर तुम्ही ही सेवा पूर्ण केली तर तुम्हाला कोणतीही शासकीय नोकरी या अंतर्गत दिली जाणार नाही। तर अशा प्रकारचे तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे होईल ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्याचबरोबर तुमचं जर या ठिकाणी 6 महिने पूर्ण झाले तर तुम्हाला शासकीय नोकरी मिळणार नाही, हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।